ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पैसे दिले। आम्हाला माहित होतं हे विरोधक, हे तुमचे सावत्र भाऊ, हे कपटी भाऊ तुमचा नोव्हेंबर मधला हप्ता थांबवणार। घराघराला आग लावणारी तुमची मशाल आहे, जाती जातीमध्ये आग लावणारी तुमची मशाल आहे, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणारी मशाल आहे। आणि म्हणून या जनतेच्या गळ्याभोवती आवडलेला काँग्रेसचा फास आपल्याला सोडवायचा आहे। आणि म्हणून या कोणाला धमक्या देत आहे? अरे असल्या पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे भीक घालत नाही। एकनाथ शिंदेला तुम्ही लाईटली घेतलं, हलक्यात घेतलं, म्हणून तुमच्या विकास विरोधी सरकारचा टांगा पलटी करून टाकला एकनाथ शिंदेने आणि लोकांच्या मनातलं सरकार आणलं। हप्ते घेणार आणि जेलमध्ये जाणार सरकार नाही, तर माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात 5 हप्ते भरणार सरकार आहे। आम्ही ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पैसे दिले। आम्हाला माहित होतं हे विरोधक, हे तुमचे सावत्र भाऊ, हे कपटी भाऊ तुमचा नोव्हेंबर मधला हप्ता थांबवणार, म्हणून तुमच्या एकनाथ शिंदेने ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचा हप्ता दिला। कारण तुमच्या भावाची नीती साफ आहे, नियत साफ आहे, देण्याची दानत आहे। आणि म्हणून आता आमच्या योजनेला विरोध करत होत्या तेच योजना आमची चोरायला लागले। वचननाम्यामध्ये त्यांनी महालक्ष्मी योजना टाकली, पंचसूत्री। खरं म्हणजे मी म्हणेन त्यांची ती थापा सूत्री आहे। थापा मारणारे, आपला वचननामा चोरणारे, नक्कल करणारे, कॉपी पेस्ट करणारे। कॉपी करणारे कधी पास होतात? डुप्लिकेट ते डुप्लिकेट आणि ओरिजिनल ते ओरिजिनल। आणि म्हणून यामध्ये महाबिघाडीने या 10 वर्ष आपल्या राज्याला 10 वर्ष मागे ठेवलं। पण आज चित्र बदललंय। महाराष्ट्रात गती, प्रगती आणि समृद्धी सुखाने नांदती आहे। त्यामागे एक महाशक्ती आहे। त्या महाशक्तीचं नाव आहे नरेंद्र दामोदर मोदी। मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत देश महासत्तेकडे चाललाय। त्यांच्याच आशीर्वादाने महाराष्ट्र देशात नंबर 1 होतोय। येत्या काही वर्षात मुंबईचा जीडीपी दुप्पट होतोय। मुंबईचे रखडलेले मी सांगतो 2014च्या पूर्वीचा काळ आठवा। त्या काळामध्ये भ्रष्टाचार, घोटाळे, रकानेचे रकाने भरून यायचे। पण आज तुम्ही ज्या मोदीजींवर आरोप करताय, त्यांना शिव्या घालताय, या मोदीजींवर 10 वर्षात एक तरी घोटाळ्याचा, भ्रष्टाचाराचा आरोप डाग तुम्हाला लावता आला नाही। तुम्ही दागी आहात। आमचे प्रधानमंत्री बेदाग आहेत आणि हीच आमची कमाई आहे। आणि म्हणून देश विदेशात तर आपण पाहतो की आज पूर्वी प्रधानमंत्री कुठं गेले आणि कुठून आले कधी काही कळायचं नाही, परंतु आज सर्व देशामध्ये आज मोदीजींचं जे नातं निर्माण केलंय ते आपण पाहिल्यानंतर आपल्या सर्व भारतीयांना आपली छाती अभिमानाने भरून येते। आपल्याला हे आपण सर्व भाग्यवान आहोत की आपल्या देशाचं नाव जगभरात रोशन करण्याचं काम मोदी साहेबांनी केलंय। आणि म्हणून